सांभाळून ये. अरे तू आत ये. ये ना. हं? हिचं नाव कौशल्य आहे सर. नमस्कार सर. हा नमस्कार. हिचं गाव आपल्या गावाहून थोडंसंच दूर आहे. आम्ही दोघं 3 वर्षांपासून एकमेकांवर खूप प्रेम करतो सर. अचानक हिच्या घरच्यांनी एकदम लग्नाची तयारी सुरू करून दिली. हिला कळलंच नाही की हिने काय करावं. हिने मला फोन केला आणि म्हणाली की मला इथून घेऊन जा. म्हणून मी हिला आपल्यासोबतच घेऊन आलो. सर आम्ही खूप आशेने आलोय की तुम्हीच आमचं लग्न लावून द्याल. ठीक आहे. तुमचं दोघांचं लग्न आम्ही लावून देतो. तोवर कुठे राहशील तू? राहण्यासाठी घर तर शोधायचंच आहे सर. मी आता ज्या खोलीत राहतो तिथे खूप सारे मुलं आहेत सर. हिच्यासाठी तिथे राहणं सुरक्षित नाही सर. म्हणून जवळच कुठे नवं घर शोधावं लागेल सर. ठीक आहे. जोवर तुला बाहेर घर मिळत नाही तोवर तुम्ही दोघं माझ्या घरी राहा. ठीक आहे सर. आम्हा दोघांना तुम्ही हा अरे आशीर्वाद रे, द्या, हे सर. काय करताय? हे काय करताय? एका चांगल्या मुहूर्तावर तुमच्या दोघांचं लग्न करून देतो. ठीक आहे सर. सर बाहेर तुमची कार दिसत नाहीये. तू अचानक गावी गेला आणि मी अचानक ऑफिसच्या कामाने बाहेर गावी गेलो तर एका बाईकवाल्याने माझ्या कारला धडक मारली आणि ॲक्सिडेंट झाला. कार गॅरेजमध्ये आहे सध्या. एका आठवड्यात ठीक करून देतोय म्हटला. हो. ठीक आहे. चला रूम दाखवतो मी तुला. हां ठीक आहे सर. कौशिक, हीच तुझी रूम आहे. हां ठीक आहे सर. ये बस ना. ती मुलगी दिसायला तर फटाका दिसते. याच्या हाती कशी लागली? सगळं काही नशिबावर निर्भर आहे. कौशिक, कौशिक. सर मला बोलवत आहेत. मी लवकर जाऊन येतो. ठीक आहे. तुम्ही मला बोलवलं सर? आपलं जे विनयचं हॉटेल आहे ना, तिथून आपल्या तिघांसाठी नाश्ता घेऊन ये. हां ठीक आहे सर. सर. बसा बसा बसा. हे सांग, कौशिकला कधीपासून ओळखते तू? सर मी ते 10 वर्ष आधीपासूनच मी ओळखते त्याला. आता 3 वर्षांपासूनच आम्ही प्रेमात पडलोय. अचानक माझे बाबा माझं लग्न करण्यासाठी माझ्यासाठी स्थळ बघून त्याला पक्क पण करून टाकलं. म्हणून मी लगेच कौशिकला फोन केला आणि सगळं त्याला सांगितलं. तो लगेच मला इथे घेऊन आला. आत्ता कळलं मला. आणि तुझ्यासाठी इमर्जन्सीचं कारण काढून तो सुट्टी घेऊन गेला होता का? तुझ्या घरी सगळे तुझ्या प्रेमाच्या विरुद्ध होते का? हो ना सर. माझ्या घरच्यांना कौशिक आवडत नाही. म्हणून शिकल्या सवरल्या मुलासोबत माझं लग्न करून देणार होते ते. कौशिकने तर बस शाळाच पूर्ण केली आहे. तुमच्याकडे ड्रायव्हरचंच काम करतो तो. आणि म्हणूनच माझ्या घरच्यांनी आमचं लग्न मान्य केलं नाही सर. म्हणूनच घर सोडून आम्ही आलो सर. सर, कौशिक तुमच्याबद्दल
बरंच सांगत असतो सर. मला पण तुमच्या ऑफिसमध्येच कुठलं काम देऊन द्या ना सर. आमची मदत होईल सर. अरे का नाही? तुझं शिक्षण काय झालंय? डिग्री पूर्ण केली आहे सर. हम्म. ठीक आहे. माझ्या ऑफिसच्या कुठल्या तरी एका सेक्शनमध्ये मी तुला नोकरी देईल. थँक्यू सर. सर, आपल्या घरी कोकिला नावाची एक कामवाली होती ना? जेव्हापासून इथे आलोय तिला पाहिलं नाही सर. ती मुलगी गरोदर होती. डिलिव्हरीसाठी गावी गेली आहे. ओह, परत कामावर यायला 6-7 महिने तरी लागतील म्हणाली. ओह, ओके. तोवर तुझ्या बघण्यात कोणी घरी स्वयंपाक करणारी असेल तर मला सांग. सर, कौशल्या जेवण तर एकदम मस्त बनवते सर. कोणी यायच्या आधी कौशल्याच बनवेल ना सर? हम्म, हम्म, हो ठीक आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हम्म. ठीक आहे. अगं ऐक, तुला घर आवडलं ना? आपण इथेच थांबणार आहोत, वेगळ्या घरी नाही जाणार आहोत का? अगं वेगळ्यानी पाहू ना आपण. काही दिवसांसाठी तर सरांनी थांबायला म्हटलंय ना. असं दुसऱ्यांच्या घरी किती दिवस राहू शकतो सांगा? हे बघ, लगेच तर सरांनी घर बघा असं म्हटलं नाही ना. तोवर तर आरामात राहू शकतो ना. आपली सोबत जर त्यांना आवडली ना, असं होऊ शकतं ते इथे थांबा असंच म्हणतील. ओ, तुझा सर इतका छान माणूस आहे का? नाही नाही, तर मग ते तर चांगल्याहूनही अधिक चांगले आहेत. ते कितीही चांगले असले तरी आपण आपल्या इथे राहण्याने त्यांना त्रास नाही होणार का? हम्म, म्हणूनच म्हणतेय, लगेच एक घर बघ ना. आपण वेगळंच राहूया. ठीक आहे. तर याच आठवड्यात आपण स्वतःसाठी नवं घर पाहण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर मग आज तू कामाला नाही जाणार? आज तर सुट्टी आहे. कार पण सर्व्हिससाठी दिली आहे. सर बोलले ना, एका आठवड्यात कार परत येईल. कार सर्व्हिसिंगवरून आल्यावर मी आणि सर खूप बिझी होऊन जाऊ. जिकडे सर म्हणतील तिथेच जावं लागेल. परत यायला माहित नाही किती वेळ लागून जाईल. मी तुला खूप मिस करेन. ठीक आहे, लवकरच एक घर बघ ना. मला इथे राहणं योग्य वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी एक नवीन घर शोधेन. हं? हं. हं? हं? कौशिक, हं? कौशिक. जेव्हा आपला रोमांस सुरू होतो तेव्हाच आवाज देतात हे. आपण त्यांच्याच घरी राहतो ना. तुझी जेव्हाही गरज पडेल ते बोलवणारच. म्हणूनच तुला सतत वेगळं घर घे असं म्हणतेय मी, कळतंय का? अगं मला कळतं ग. बघतो काय म्हणतात, जाऊन येतो. ठीक आहे? ठीक आहे, जा. हं. तुम्ही बोलवलंत सर? तू आणि कौशल्या ट्रेननी चालात ना. हं. ती मुलगी थकली असेल, तिला म्हण स्वयंपाक नको करू. आजचा दिवस आपण बाहेरनं विकत घेऊन खाऊ, ठीक आहे? हां, ठीक आहे सर. अच्छा, काय खाशील? तुम्हीच सांगा सर. चिकन बिर्याणी खायची का? ठीक आहे सर. तू एक काम कर, बाजूला मॉडर्न दुकान आहे ना, तिथून घेऊन ये. हां, ठीक आहे सर. ठीक आहे. बिर्याणी कशी आहे? खूप छान आहे सर.
व्यवस्थित खा. हम्म. हम्म. अगं ऐक, हं. आज आपण दोघं एकदम बढिया खूप सारी मजा करू. हम्म. ए जोरात बोलू नकोस. तुझ्या ओनरनी ऐकलं ना तर वाईट वाटेल त्याला. अगं तू विचारच करणार नाही. आपण मजा करूया ना. अगं आपण दोघं लहान आहोत, तो आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. आपण इथे काय करतो त्याला काहीच घेणं देणं नाहीये. हम्म.